नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे मनवा म्हणत असते की आता तुम्ही मला सांगा, या तिघांपैकी तुम्ही नेमक्या कुठल्या कॉटन कँडीवाल्याला बघितलं होतं ज्या वेळेला त्या दोन मुलींचे खून झाले होते. तेव्हा इथे आता महेश सर, जे की कोर्टामध्ये साक्ष द्यायला आलेले असतात की ज्या वेळेला त्या मुलींचे खून झाले तेव्हा त्या ठिकाणी कुठला कॉटन कँडीवाला होता हे सांगण्यासाठी, पण इथे मनवाने त्यांना आता धर्मसंकटात पाडलेलं असतं, पेचामध्ये अडकवलेलं असतं. मनवा म्हणत असते, सांगा ना सर, यातला कुठला कॉटन कँडीवाला होता ज्याला तुम्ही बघितलं. तेव्हा महेश सर म्हणतात की आता ते अंदाजे म्हणतात की मध्ये जो माणूस उभा आहे ना, तो आहे तो कॉटन कँडीवाला. ज्या वेळेला त्या मुलींचे खून झाले तेव्हा तो तिथे होता. मध्ये जो माणूस उभा होता प्रेक्षकांनो, तो एक वेगळाच माणूस होता आणि सखाराम हा दुसऱ्या बाजूला उभा होता. तेव्हा प्रेक्षकांनो, अबोलीने आता डोक्यालाच हात लावलेला असतो, कारण महेश सरांनी ज्या माणसाकडे बोट दाखवलेलं असतं तो माणूस तो कॉटन कँडीवाला नव्हताच, तो दुसरा कोणीतरी माणूस असतो. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की जज साहेब, मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की इथे या ठिकाणी या लोकेशनला 3 कॉटन कँडीवाले आहेत. त्याच्यामुळे त्या वेळेला ज्या मुलींचे खून झाले तेव्हा तिथे कुठला कॉटन कँडीवाला होता हे महेश सरांनी नीट बघितलेलंच नाही आहे. माझा अशील निर्दोष आहे जजसाहेब, त्याला तुम्ही इथे निर्दोष मुक्तता करा, कारण का त्याच्यावरती इथे खोटे आरोप करण्यात आलेले आहेत. आता त्या ठिकाणी जो कॉटन कँडीवाला होता तो कुणीतरी दुसराही असू शकतो, हे तिघेही ते नाही आहेत. त्याच्यामुळे मी कोर्टाला विनंती करते की तुम्ही प्लीज त्यांना निर्दोष सिद्ध करा, त्यांची निर्दोष मुक्तता व्हावी अशी मी कोर्टाला विनंती करते. तेव्हा अबोली म्हणत असते की वा ॲडव्होकेट मनवा, किती छान पद्धतीने तुम्ही हे सगळं नाटक इथे सादर केलं, म्हणजे छान पद्धतीने तुम्ही त्या तिघांना इथे घेऊन आलात आणि तुमचा मुद्दा कोर्टाला पटवून दिलात की कशा पद्धतीने इथे हा जो काही गुन्हेगार व्यक्ती उभा आहे तो कशा पद्धतीने निर्दोष आहे हे तुम्ही कोर्टाला अगदी व्यवस्थितरित्या सांगितलं. तेव्हा मनवा म्हणत असते, हा मग आता तुला तर माहितीच आहे ना की मी कशा पद्धतीने केस लढते. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की ॲडव्होकेट अबोली, अहो तुमच्याकडून तर मी हे सगळे डावपेच शिकले ना. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात, हे बघा, तुम्ही इथे पर्सनल काही बोलू नका, हे तुमचं घर नाही आहे, तुम्ही जे केसच्या रिलेटेड असेल ना तेवढंच बोला. तेव्हा मनवा म्हणत असते की मलासुद्धा हेच म्हणायचं आहे जजसाहेब, ॲडव्होकेट अबोली यांना मी सांगते की मी सत्याच्या बाजूने लढत असते, मी कधीही खोट्याची साथ देत नाही. मागच्या वेळेला 2 वेळा त्यांनी एका गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही वेळेला इथे ॲडव्होकेट अबोली चुकल्या होत्या आणि ह्या वेळेलासुद्धा त्या तेच करतायत. सानिका ही गुन्हेगार आहे, तिने आपल्या आईवडिलांचा खून केला आहे आणि त्याचबरोबर इथे सखाराम माझा अशील हा निर्दोष आहे, त्याने खरंच काही केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे इथे ॲडव्होकेट अबोली यांना सांगा की खोटं बोलू नका, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हे सगळं नाटक करायची गरज नाही आहे. एका गुन्हेगाराला वाचवण्यापेक्षा तिला इथे शिक्षा झाली पाहिजे आणि सखारामला निर्दोष सोडलं पाहिजे. तेव्हा अबोली म्हणत असते, हे बघा ॲडव्होकेट मनवा, तुम्ही विनाकारण माझ्यावरती वाटेल तसे आरोप करू नका. हे बघा, मी आत्तापर्यंत सत्याच्या बाजूने लढत आले आणि ज्या वेळेला माणसाने मला फसवलं आहे, माझ्याकडे गुन्हेगार येऊनसुद्धा निर्दोष असल्याचं सांगितलं आहे, जी कहाणी त्यांनी मला सांगितली त्याच्यावरती मी विश्वास ठेवला आणि म्हणून मी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्या चुका माझ्या वेळीच लक्षात आल्या, त्या चुका मी सुधारलेल्या आहेत आणि त्यासाठी मी कोर्टाची माफीसुद्धा मागितलेली आहे. पण मी कुठल्याही गुन्हेगाराला सोडलेलं नाही आहे, त्याला मी बरोबर शिक्षा दिली आणि ह्या वेळेलासुद्धा मी तेच करणार आहे. मी कधी खोट्याची साथ दिलेली नाही आहे, त्याच्यामुळे हे आरोप मी सहन करणार नाही. तेव्हा जज साहेब म्हणत असतात, तुम्ही प्लीज दोघीजणी शांत व्हा आणि ॲडव्होकेट मनवा तुम्ही कंटिन्यू करा. तेव्हा मनवा म्हणत असते की जज साहेब, मी सखारामची सगळी माहिती काढली आहे. तो गरीब बिचारा साधा माणूस आहे, त्याची मुलगी खूप हुशार होती, त्यांनी त्याला शिकवून लाडाकुडात वाढवली होती. ती मुलगी शिकून छान एक मोठी पत्रकार झाली होती, नावाजलेली पत्रकार, आणि ती तिच्या पत्रकारितेने सगळ्यांचा पर्दाफाश करायची. म्हणजे अगदी न्यूज चॅनलला असू दे, नाहीतर इथे वृत्तपत्रामध्ये असू दे, इथे मोठमोठे नेते असू दे, बिल्डर असू दे, उद्योगपती असू दे, सगळ्यांच्या बातम्या त्यांची काळ्या गोष्टी छापून आणायची. आणि त्याच वेळेला त्यांच्या मुलीचा अचानकपणे अपघात झाला. मग तो अपघात होता की घातपात होता, कारण बऱ्याचशा लोकांचा तिच्यावरती डोळा होता, त्याच्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचा जीव हा गमावलेला आहे.
आणि त्यानंतरला त्यांची मुलगी जशी धाडसी होती, त्यांना जर त्यांच्यासमोर कुणी धाडसी व्यक्ती दिसली, धाडसी मुलगी दिसली, तर ती मुलगी त्यांना आपली मुलगी वाटते आणि मग ते मुलीचा इथे आता मागे मागे जातात, तिचा पाठलाग करतात, कारण त्यांना त्या मुलीबरोबर बोलायचं असतं, कारण त्यांना त्यांच्या मुलीची आठवण येते. हा त्यांच्या मुलीचा फोटो आहे आणि तिच्याबद्दलची थोडीफार माहिती. तेव्हा मनवा म्हणत असते की त्यांची मुलगी गेल्यानंतर तिच्या धक्क्याने त्यांची बायकोसुद्धा गेली आणि आता ते काका एकटेच आहेत. कॉटन कँडी विकून ते आपल्या इथे आता पोट भरण्याचा व्यवसाय करतात. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते की जज साहेब, मी रात्रभर बसून त्यांच्याविषयी ही माहिती गोळा केली आणि तेव्हा माझ्यासमोर आलं की हे तर निर्दोष आहेत, यांनी काही केलेलं नाही आहे. सानिकाने आपल्या आईवडिलांचा खून केला आहे, त्याच्यामुळे ती दोषी आहे जज साहेब, आणि स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी हे सगळे हिप्नोटिझमचं नाटक रचण्यात आले, बाकी काहीही नाही. तेव्हा तुम्ही प्लीज माझ्या आशिलाला इथे निर्दोष मुक्त करा आणि सानिकाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा द्या. मला कोर्टाकडे हीच विनंती करायची आहे. तेव्हा मनवा इथे आपले मुद्दे मांडत असते. अबोली ते सगळं ऐकून घेते. मनवा म्हणत असते की यांनी अबोली मॅडमचा जो काही पाठलाग केला होता, कारण त्यांना त्यांच्यामध्ये त्यांची मुलगी दिसली होती, बाकी त्यांचा असा काहीही वाईट हेतू नव्हता. तेव्हा इकडे मनवा आता हसायला लागते. तिला असं वाटत असतं की ज्या पद्धतीने ती केस लढते म्हणजे केस ती जिंकणार आहे. तेव्हा इथे अबोली आता मनवाकडे बघते आणि तीसुद्धा आता मनातल्या मनात हसत असते. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, वा वा मनवा वा, कशा छान पद्धतीने तुम्ही इथे एक कहाणी सांगितलीत, ही स्टोरी सांगितलीत ना तुम्ही, ती कधी तयार केलीत? तेव्हा अबोली म्हणत असते, नाही पण कसं आहे ना ॲडव्होकेट मनवा, कोर्टाला पुरावे लागतात हो. जी काही तुम्ही स्टोरी सांगितली ती तुमच्या मनाची होती का, की तुम्हाला तुमच्या आशिलाने सांगितली होती? तेव्हा अबोली म्हणत असते, जज साहेब, मी तुम्हाला सांगते की याची मुलगी जेव्हा गेली तेव्हा ती ज्या मुलींचे खून झालेत ना, ती त्याच वयाची होती आणि त्यांच्या मुलीचा घात झाला किंवा इथे अपघात झाला मला काही माहिती नाही आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, जेव्हा त्यांची मुलगी गेली तेव्हा त्यांनी सगळ्या माणसांना त्रास द्यायला सुरुवात केली. इथे आता कितीतरी लहान मुली ज्या एकसारख्याच वयाच्या आहेत, बरोबर त्यांचाच खून झालेला आहे. त्यांनी आपल्या मुलीचा राग सगळ्या मुलींवरती काढायला सुरुवात केली. कितीतरी निरपराधी लोकांना त्यांनी मारलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, त्या मुलींची काय चुकी होती? त्या मुलींची काहीही चुकी नव्हती, पण तरीसुद्धा या माणसाने आपल्या मुलीचा बदला घेण्यासाठी कितीतरी निरपराधी मुलींचा बळी घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे एक ठोस साक्षीदार आहे आणि ती म्हणजे सानिका. तेव्हा अबोली म्हणते की सानिका आहे जज साहेब, जिने ह्या कॉटन कँडीवाल्याला स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे. तेव्हा अबोली विचारते, सांग, का आला होतास तू चाळीमध्ये सानिकावरती हल्ला करायला? तूच होतास ना तो, तूच तिथून पळून गेलास ना, तिथे का आला होतास? तेव्हा तो म्हणतो, मी तिथे आलो होतो पण तिच्यावरती हल्ला करायला नाही. मग म्हणते, का आला होतास तू इथे? तेव्हा अबोली म्हणते, जज साहेब, हा माझासुद्धा पाठलाग करत होता. तेव्हा अबोली म्हणते, जज साहेब, मी इथे सानिकाला घेऊन आले, पण तिच्या डोळ्याला मी काळी पट्टी बांधली, जेणेकरून तिला कुणी इथे हिप्नोटाईज करणार नाही. आणि खास करून हा माणूस, हा गुन्हेगार माणूस तिला हिप्नोटाईज करेल या गोष्टीची मला भीती वाटते, म्हणून मी तिच्या डोळ्याला पट्टी बांधली. तेव्हा मनवा म्हणते की ॲडव्होकेट अबोली, काय बोलताय तुम्ही? ते हिप्नोटाईज करू शकत नाही. तेव्हा अबोली म्हणते, का हिप्नोटाईज करू शकत नाही? त्यांनी याआधीसुद्धा किती वेळा तरी कितीतरी मुलींना हिप्नोटाईज केलं आहे आणि आता जर त्यांनी माझ्या आशिलाला हिप्नोटाईज केलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? ॲडव्होकेट मनवा, तुम्ही घ्याल का जबाबदारी? तेव्हा इथे मनवा म्हणते, हो ठीक आहे, मी घेईन जबाबदारी, तिला तिच्या डोळ्यांची पट्टी काढायला सांगा. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे पाटील मॅडम, जरा पट्टी काढा सानिकाची. तेव्हा इथे हवालदार मॅडम येतात आणि त्याचबरोबर सानिकाच्या डोळ्याला जी काळी पट्टी असते ती प्रेक्षकांनो आता काढली जाते. तेव्हा अबोली म्हणत असते, सानिका बाळा, घाबरू नकोस, हे बघ मी इथे आहे आणि या कोर्टामध्ये सगळेजणच आहेत, तुला आता कुणालाही घाबरायची गरज नाही आहे. तेव्हा आता तू या माणसाला बघ, या नराधामाकडे बघ आणि तू सांग बरं की हाच तो माणूस होता ना ज्याने तुझ्यावरती अटॅक केला होता? नीट बघ बाळा त्याच्याकडे, तू नीट बघ. तेव्हा सानिका त्याच्याकडे बघायला तयार नसते, कारण प्रेक्षकांनो आता सानिकाला भीती वाटत असते की जर तिला पुन्हा हिप्नोटाईज करण्यात आलं तर. तेव्हा ती खालीच बघत असते. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, सानिका तुला घाबरायची गरज नाही आहे बाळा, तुला या गोष्टीची भीती वाटते ना की तुला जर त्याने हिप्नोटाईज केलं तर तू अजिबात घाबरू नकोस. आम्ही आहोत ना इथे सगळेजणं, अंकुश सर, मी, आम्ही सगळेजण इथे आहोत. कोर्टामध्ये सगळी लोकं आहेत, पोलीस डिपार्टमेंटची माणसं आहेत, तुला काही होणार नाही.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता क्रिश मनवा सगळेजण आश्चर्याने बघत असतात. तेव्हा इथे सानिकाला आता मनवा म्हणत असते, हे काय चाललंय सानिका, अगं तू खरोखर यांच्याकडे बघायला घाबरतेस की तुला भीती वाटते तुझं नाटक सगळीकडे उघडं पडेल म्हणून. तेव्हा अबोली म्हणत असते, ए सांग, तू सांग, का गेला होतास तू चाळीमध्ये, सानिकाला मारायला का गेला होतास, माझा पाठलाग का करत होतास, हे सांग ना तू कोर्टामध्ये. आता तूच होतास ना जो नराधम, जो सानिकाच्या रूममध्ये गेला होता, चाळीमध्ये आला होतास की नाही, कशासाठी आला होतास, काय हेतू काय होता तुझा. तेव्हा इथे सखाराम म्हणत असतो, मी खरंच सांगतोय, मी काही केलेलं नाही आहे, तुम्ही मला कशाला इथे आणलेत, मी नाही काही केलं आहे. तेव्हा अबोली म्हणते, हो का, मग तुम्ही आता तिला हिप्नोटाईज करा ना, तुमच्यामध्ये ती पॉवर आहे ना हिप्नोटाईज करायची. तेव्हा इकडे मनवा म्हणते, जज साहेब, एवढ्या लोकांमध्ये असं नुसतं बघून कुणी कुणाला हिप्नोटाईज करू शकतं का, काय बोलतायत काय तुम्ही ॲडव्होकेट अबोली. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, बघा ना मग तिच्या डोळ्यामध्ये तुम्ही तिला हिप्नोटाईज करा. तेव्हा सखाराम म्हणत असतो, हे बघा मी तुम्हाला सांगतोय, मी हिप्नोटाईज नाही करू शकत, अहो ते मला काय नाही जमत, मी खरं सांगतोय ना तुम्हाला, तुम्ही माझ्यावरती विश्वास का नाही ठेवत. तेव्हा अबोली म्हणते, का ठेवायचा विश्वास, अरे तू कितीतरी लहान मुलींना मारलेस, तुझ्यावरती कुणीही विश्वास ठेवणार नाही, गुन्हेगार आहेस तू, एक नंबरचा गुन्हेगार. तेव्हा इथे आता मनवा म्हणत असते की जज साहेब, इथे ॲडव्होकेट अबोली माझ्या आशिलावरती अशी जबरदस्ती नाही करू शकत. तेव्हा अबोली म्हणत असते, एक मिनिट ॲडव्होकेट मनवा, प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या बोलू नका, कळलं ना, मी इथे माझं काम करते, तेव्हा माझ्या कामामध्ये अडथळा निर्माण करू नका, मी आता सांगते तुम्हाला शेवटचं. तेव्हा इथे आता अबोलीने मनवाची सुद्धा चांगली बोलती बंद केलेली असते. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, जर आपल्याला काय खरं काय खोटं हे जर सिद्ध करायचं असेल तर इथे आता ह्या सखारामने जर सानिकाच्या डोळ्यामध्ये बघितलंच नाही तर मग सानिका हिप्नोटाईज कसं होणार. तुम्हाला इथे पुरावाच बघायचा आहे ना ॲडव्होकेट मनवा, मग इथे तुमच्या आशिलाला सांगा सानिकाच्या डोळ्यामध्ये बघायला. तेव्हा इथे आता जज साहेब म्हणत असतात की हे बघा, तुम्हाला सानिकाच्या डोळ्यामध्ये बघावंच लागेल. मनवा म्हणत असते की ॲडव्होकेट अबोली कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत. जज साहेब म्हणतात, मी काय म्हणते, तुम्ही सानिकाच्या डोळ्यामध्ये बघा, आम्हाला बघायचं आहे तुम्ही तिला हिप्नोटाईज करता की नाही ते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सखाराम सानिकाकडे बघत असतो. सानिका त्याच्याकडे बघायला घाबरत असते, त्यानंतर तीसुद्धा त्याच्याकडे बघते, पण इथे सानिका काही हिप्नोटाईज होत नाही. तो तिच्याकडे बघतो आणि नंतरला तो दुसरीकडे बघत असतो. तेव्हा सखाराम म्हणत असतो की मी हे सगळं नाही करू शकत कारण मला ते जमत नाही. तेव्हा मनवा म्हणत असते की जज साहेब, तुम्ही बघताय ना, यांनी तिच्याकडे बघितल्यानंतर सानिका हिप्नोटाईज झालेली नाही आहे, म्हणजे हे ते नाहीच आहेत ज्यांनी तिला हिप्नोटाईज केलं असेल. मग माझ्या आशिलाला इथे का आणण्यात आलं आहे, कारण हे ते व्यक्ती नाही आहेत. त्याच्यामुळे खरा किलर कोण आहे ना त्याला शोधून काढा, विनाकारण माझ्या गरीब आशिलावरती आरोप करायची गरज नाही आहे तुम्हाला ॲडव्होकेट अबोली. सानिकाला वाचवण्यासाठी तुम्ही ही नाटकं करू नका. अहो जज साहेब, यांना फक्त प्रसिद्धी हवी आहे, यांना केसची काही मतलब नाही आहे, यांचा गर्व यांचा माज प्रत्येक वेळेला हा मध्ये आणत असतात आणि स्वतःला इथे खूपच जास्त कर्तबगार समजत असतात. पण यांचा हा माज आहे ना, आत्ताच्या आता मी माझ्या पायदळीत तुडवणार आहे. तेव्हा मनवा म्हणत असते की तुम्हाला फक्त प्रसिद्धी हवी आहे ना, प्रतिष्ठा हवी आहे, सगळ्यांनी नाव घेतलं पाहिजे म्हणून तुम्ही हे सगळं करताय ना, पण आता मी तुम्हाला इथे कशी मात देते ते बघाच तुम्ही. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट मनवा, तुम्ही तुमच्या तोंडाला जरा आवर घाला, तुम्ही कोर्टामध्ये आहात त्याच्यामुळे तुम्ही पर्सनली राग इथे काढू नका, जे काही असेल ते फक्त केसच्या संदर्भातच बोला, बाकीच्या गोष्टी इथे काढायची गरज नाही आहे. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते की जज साहेब, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, अगदी विनंती करायची आहे, सखाराम बिचारा माझा आशील गरीब आहे, त्याने खरंच काही केलेलं नाही आहे, तर इथे सानिकाने तिच्या आईवडिलांचे खून केलेत, ती खरोखर दोषी आहे, तिला शिक्षा होऊ द्या, माझ्या इथे आशिलाला तुम्ही आता निर्दोष मुक्तता द्या. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता अबोलीचं लक्ष जातं सानिकाकडे. तेव्हा सानिका एका विरुद्ध दिशेला डायरेक्शनला बघत असते आणि तेव्हा इथे सानिकाचे डोळे आता स्थिर झालेले असतात, कारण प्रेक्षकांनो त्या ठिकाणी खरा किलर, खरा हिप्नोटाईज करणारा व्यक्ती येऊन बसलेला असतो पब्लिकमध्ये. आणि तेव्हा इथे सानिकाचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि तो माणूस तिथून सानिकाच्या डोळ्यात बघतो आणि तिला हिप्नोटाईज करतो. तेव्हा प्रेक्षकांनो अबोली म्हणत असते, अच्छा, म्हणजे तो खरा किलर आता या बाजूला आलाय, तर त्याच्यामुळे इथे सानिकाला आता हिप्नोटाईज करण्यात आले आणि म्हणूनच इथे सानिका इथे एखाद्या यंत्राप्रमाणे आता सप्त उभी आहे.
तेव्हा अबोली म्हणत असते की अच्छा, म्हणजे खरा खुनी इथे आलाय, तर आता त्याला सगळ्यांसमोर रंगे हात पकडते की नाही बघच. तेव्हा अबोली म्हणत असते, जज साहेब, मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. प्लीज कोर्टाचे दरवाजे आत्ताच्या आत्ता बंद करायचे आदेश द्या. मला त्या खऱ्या किलरला इथे पकडायचं आहे. तेव्हा जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट अबोली, हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा अबोली म्हणते, जज साहेब, मी जे काही बोलते ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेनच, पण प्लीज तुम्ही तोपर्यंत कोर्टाचे दरवाजे बंद करायचे आदेश द्या, नाहीतर तो किलर पकडून जाईल, कारण खऱ्या किलरने इथे एंट्री केलेली आहे. तेव्हा इथे जज साहेब इथे आदेश देतात की कोर्टाचे सगळे दरवाजे बंद करा. तेव्हा अंकुश म्हणत असतो, क्रिश, पाटील, जाधव, चला लवकरात लवकर कोर्टाचे सगळे दरवाजे बंद करून घ्या. तो किलर कुठेही पळून जाता कामा नये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळे दरवाजे कोर्टाचे बंद करण्यात आलेले असतात. तेव्हा मनवाला आणि क्रिशला कळतच नाही की नेमकं चाललंय तरी काय. पण प्रेक्षकांनो, इथे आता अबोलीने आपली खेळी ही खेळलेली असते. अबोली ही आत्तापर्यंत तयार झालेली वकील आहे. हे कदाचित ॲडव्होकेट मनवाला अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे. वणवा लावायला ते काय रान नाही आहे, किंवा ती ज्या ठिकाणाहून आली आहे ते ठिकाण नाही आहे. हे कोर्ट आहे आणि ते वणवा नाही, तर इथे साक्षीदार आणि पुरावे लागतात, आणि त्याचबरोबर खूप वर्षाचा अनुभव लागतो, जो की इथे मनवाकडे नाही आहे, अबोलीकडे आहे. अबोलीकडून सुद्धा बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत, पण म्हणून ती वकील म्हणून इथे खूपच जास्त फेल झालेली आहे असा त्याचा अर्थ होत नाही. कारण इथे अबोली व्यवस्थितरित्या आपले मुद्दे मांडत असते आणि गुन्हेगारांना पकडत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अबोली म्हणत असते की जज साहेब, जो गुन्हेगार मला पकडायचा होता तो आता इथे कोर्टामध्ये हजर झालेला आहे, आणि त्यानेच बघा सानिकाला हिप्नोटाईजसुद्धा केले. सखाराम खरा गुन्हेगार नाहीच आहे. मी सखारामला पकडायला सांगितलं होतं, पण त्यामागे सुद्धा नक्की काहीतरी कारण होतं म्हणून. तर इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, यांचं नाव सखाराम आहे आणि खरोखर त्यांची मुलगी पत्रकार होती. तिचा इथे अपघात झाला होता की तिला मारण्यात आलं होतं, त्याचं अजून काही रहस्य समोर आलेलं नाही आहे. पण त्यानंतरला त्या धक्क्याने त्यांची बायकोसुद्धा गेली. हे निर्दोष आहे जज साहेब, त्यांनी काहीही केलेलं नाही आहे. मला फक्त खऱ्या खुन्याला पकडायचं होतं, खऱ्या गुन्हेगाराला पकडायचं होतं, आणि तो आता खरा किलर इथे कोर्टामध्ये हजर झालेला आहे जज साहेब. आणि त्याचमुळे आता मला त्याचा हा मुखवटा आहे ना, सगळ्यांच्या समोर उतरवायचा आहे, आणि म्हणूनच मी कोर्टाचे सगळे दरवाजे बंद करायला सांगितले. आणि आता ह्या कोर्टामध्ये जे लोक उभे आहेत त्यातला जो खरा किलर आहे ना, त्याला आता मी पकडणार आहे. आणि त्यासाठी माझ्याकडे एक ठोस पुरावासुद्धा आहे, आणि तो पुरावा म्हणजे ही अंगठी. आणि इथे आता अबोली म्हणत असते की अंगठी मला सापडली, ही खऱ्या किलरची आहे. तेव्हा अबोली म्हणते, जज साहेब, ही अंगठी इथल्या ज्या व्यक्तीच्या बोटामध्ये बसणार आहे किंवा त्याच्या बोटाला अंगठीचा निशाण आहे ना, तोच माणूस खरा किलर आहे, असं इथे अबोली आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये मनवा म्हणत असते की ॲडव्होकेट अबोली, तुम्हाला जर माहिती होतं सखाराम हा खरा खुनी नाही आहे, खरा दोषी नाही आहे, मग तुम्ही हे सगळं नाटक का केलं? तेव्हा अबोली म्हणत असते, कारण खऱ्या किलरला पकडण्यासाठी. जोपर्यंत इथे एका वेगळ्या आता किलरला मी खरोखरचा किलर म्हणून जर उभं केलं नसतं, तर तो तमाशा कोर्टामध्ये बघायला तो खरा किलर कसा काय आला असता? मला माहिती होतं सखारामला इथे उभं केल्यानंतर तो माणूस तमाशा बघायला नक्की येणार, कारण सखाराम तो गुन्हेगार नाहीच आहे. मग त्याची जर इथे विनाकारण वाट लागत असेल तर तो खरा खुनी बघायला तर येणारच ना. आणि त्याचबरोबर काहीतरी नाटकसुद्धा करणार, जसं त्याने आता सानिकाला हिप्नोटाईज केलं. त्यामुळे मी हे जे काही केलं होतं ते सगळं नाटक आहे. मला आधीपासूनच माहिती होतं की सखाराम निर्दोष आहे, त्याने काही केलेलं नाही आहे. आणि आता जो खुनी इथे आला ना, खरोखर किलर इथे आला आहे, तो माझ्याच प्लॅनचा एक भाग आहे. त्याला अडकवण्यासाठीच मी हे सगळं नाटक रचलं होतं, असं इथे प्रेक्षकांनो अबोलीने आता कोर्टाला सांगितलेलं असतं. खऱ्या खुण्यापर्यंत पोचण्यासाठी अबोलीने हे सगळं प्लॅन केलं होतं, सगळी स्ट्रॅटेजी केली होती. सखाराम हा निर्दोष आहे, तो खरोखर एक गरीब आहे. तो माझ्या मागे मागे यायचा, कारण त्याला माझ्यामध्ये त्याची मुलगी दिसायची म्हणून. आणि हेच सत्य आहे जज साहेब, आधी तो मला चुकीचा वाटत होता, पण तो चुकीचा नाही आहे. खरा गुन्हेगार कुणीतरी वेगळाच आहे, आणि त्याला मी आता रंगेहात पकडणार आहे.